365 दिवस 365 वेगवेगळ्या भाज्यांचे प्रकार. हो, 365 भाज्या. आता ना नादच करायचं नाही, म्हणजे तक्रारच करायची की नाही रोज उठून भाजीला करू काय. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. मस्त सिरीज सुरू केली आहे झणझणीत चमचमीत आणि साध्या मराठमोळ्या भाज्यांची. तर त्यामध्ये आपण आहे ना मस्त पिठलं करूयात. तव्यावरचं पिठलं, म्हणजे कधी कधी काय खूपदा आहे ना हे पिठलंच आपल्या पोटाला आणि मनाला समाधान देतं. म्हणजे किती पिझ्झा खा, किती बर्गर खा, पण जेव्हा समाधानाचा विषय निघतो ना तेव्हा मोजक्या साहित्यामध्ये जे पदार्थ तयार होतं आपलं मन हात तिकडेच वळतं. चला तर मग हे मस्त पिठलं करूया. आत्या तू बस, मी करते. काय करायचंय सांग. जमेल का? हो, कांदा आणि ठेचा लसूण मिरचीचा. ठीक आहे. चला तर मग भाचीने काय तयारी करून ठेवली. आता साहित्य काय काय घेतलं ते बघूया. 1.5 कप बेसन, एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, मोहरी, हा ठेचा आहे, 3-4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, हळद पाव चमचा, 1 चमचा मीठ, चिमूटभर हिंग. आता हे कोरडं पिठलं करतो ना तेव्हा ते खूप असं चिकटायची शक्यता असते, त्यामुळे तयारी आहे ना थोडी आधी केलेली बरी पडते. तर इथे 1.5 कप बेसन घेऊयात. बेसनचा घोळ करून ठेवला ना की पिठलं करताना घोळ होत नाही बघा. आता यामध्ये 1 कप पाणी, अगदी अचूक प्रमाण आहे हे, उरलेलं पण पाणी घालते. 1.5 कप बेसन, 1 कप पाणी. यामुळे काय होतं ना पिठलं दडदडीत होत नाही, पाण्याचं प्रमाण अचूक झालं की, आणि सुकं पण होत नाही आणि लपलपीत पण होत नाही. चला 2 चमचे तेल गरम केलं. आता सगळ्यात आधी फोडणी घालूयात. सगळ्यात आधी मोहरी छान चुटचुटली पाहिजे. वा, मोहरी छान चुटचुटली की जिरं, हिंग, फोडणी छान मिसळूया. आणि आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा मिसळायचा आणि अगदी सोनेरी करायचं नाही, हलका मऊ होईपर्यंत फक्त शिजवायचं. चला, आता बरेच जण सांगतात की असं केलेलं पिठलं 10 दिवस 15 दिवस टिकतं, पण प्रामाणिकपणे सांगते बेसनमध्ये पाणी घोळवलं आणि तो पदार्थ न तळता जर ठेवला तर 8 दिवस तर सोडा, त्याच दिवशी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दुपारपर्यंत तो आंबून जातो. त्यामुळे प्रवासासाठी असले काही पदार्थ न्यायचे नाही. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर अजिबात टिकत नाही. उन्हाळा जरी नसेल तरी बेसनचे पदार्थ हे या पद्धतीने केलेले, मग ती पाटवडी असो हे असं पिठलं असो, संध्याकाळपर्यंत खराब होतात. प्रवासासाठी तुम्हाला न्यायचं असेल तर महाद्या सगळ्यात उत्तम, तोही पाण्यातला नाही, सुका केलेला महाद्या. चला आता हे बघा, कांदा परतलाय आणि अजिबात खरपूस सोनेरी असलं काहीही केलेलं नाही. आता यामध्ये हा ठेचा घालूयात लसूण मिरचीचा आणि हळदही घालूयात. यासोबतच मीठ मिसळायचं. ठेचा घातला की काय कमाल सुवास तरवळतो तुम्हाला सांगते. आता हे कच्चं आहे लसूण आणि मिरची, त्यामुळे 1 मिनिटभर तरी या कांद्यासोबत परतवून घ्यायचं. चला, कांद्यासोबत ठेचा छान परतून झाला. आता यामध्ये बेसनचा घोळ घालूयात, पण हे घालताना घोळ करायचा नाही, गॅस एकदम मंद आचर करायचा, जितका शक्य असेल तितका मंद आचर करून घेऊयात. आणि आता यामध्ये हे बेसनचं मिश्रण घालूयात. हे मिश्रण तयार ठेवलं ना की हे पटकन मिसळायला बरं पडतं. आता बघा, लगोलग हे पटकन ढवळून घ्यायचं आणि सुकं करून घ्यायचं, सोडायचं नाही अजिबात. एकसारखं मिसळत शिजवत राहायचं. गॅस एकदम मंद आचेवर आणि पिठलं सोडून इकडे तिकडे जायचं नाही. असं छान शिजवून घेणं गरजेचं आहे. जसं शिजेल तसं हे सुकं व्हायला सुरुवात होते बघा. वाफवायची गडबड आत्ता नाही करणार, वाफवूयात आपण हे, पण लगोलग नाही. वा, बघा जसं हे शिजलं जातंय
तसतसं हे सुकटं मोकळं व्हायला सुरुवात होते. चांगलं असं हाटून शिजवायचं. फार वेळ नाही लागत, एक 5 मिनिटाचाच वेळ जातो. पण या पद्धतीने केलं ना पिठलाला मवारी छान येते आणि जरी सुकं असलं तरी खाताना दडदडीत लागत नाही बघा. चला इथे बरोबर 5 मिनिटं एकसारखं मिसळत शिजवून घेतलंय बघा. आहा, आणि बघा पिठलं काय कमाल झालंय. अजिबात दडदडीत वाटत नाही, मस्त फुललंय बघा बेसन. हे असं फुलणं गरजेचं आहे. तो आधीचा चिकटपणा होता तो पूर्ण निघालाय. खाली थोडीशी खरवड दिसेल तव्याला, विच इज ॲब्सोल्युटली फाईन. ती खरवड खायला बहारदार लागते. पण पिठल्याचं टेक्स्चर बघा काय बहारदार झालंय, फुललंय छान आणि दिसतंय मस्त एकदम. हे असं झालं पाहिजे तुम्हाला सांगते. हे इथे आपलं गाडं थांबत नाही तुम्हाला सांगते. आता पुढे काय करायचं, यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. कोथिंबीर मिसळायची. खाली तव्याला चिकटू नये म्हणून थोडंसं पाण्याचा हबका देते, नाहीतर मग खरवड आहे ना खूप हे होत जाते. पिठलं नाही होणार, फक्त याला वाफ लागली पाहिजे बेसनला आणि कच्चं नाही राहिलं पाहिजे, चिकटलं नाही पाहिजे म्हणून घेतलेली ही काळजी आहे. आता यावर झाकण ठेवायचं. झाकण ठेवून किमान एक 5 मिनिट तरी दणकून वाफवून घ्यायचं. म्हणजे छान असं वाफवलं ना की त्याचं कच्ची चव पूर्ण निघून जाते आणि पिठलं देखील कमाल लागतं चवीला. चला इथे बेसन छान वाफवून तयार आहे. ते खाली थोडासा पाण्याचा शिपका मारला ना त्यामुळे बघा वाफ छान जमून येते आणि हे प्रकरण पण आपलं करपत नाही. हा काय दिसतंय बहारदार, जबरदस्त. कोण म्हणेल का हे झटकीपट तयार होतं. आणि काय म्हणजे तव्यावरचं सुक्क पिठल्याची चव बहारदार. वा वा वा. आणि हे खाली खरड तयार झाली, ही देखील चवीला खूप मस्त लागते. त्यामुळे टाकून नका देऊ काही. आता आपलं सुक्क पिठलं म्हणजेच कोरडं पिठलं तयार आहे. खायचं कसं सांगायची गरज नाही. मला कसं आवडतं तुम्हाला सांगते. मला सुके पदार्थ खूप आवडतात खायला. पण कशासोबत, मस्त गुरगुट्या भात, मऊ असा लपलपीत खिमटी ज्याला म्हणतो ना तसा भात, आणि त्यासोबत हे असे सुके पदार्थ, मग सोबत पापड लोणचं बिंचं असेल तर आहा क्या बात आहे. पण याच्यावर आहे ना तेलाची धार हवी, गोड तेलाची धार, आणि पिठलं कमाल लागतं. वा, लगेच खा आणि लगेच संपवा. पुन्हा सांगते, उन्हाळ्यात हे असले पदार्थ, बेसनचे पदार्थ टिकत नाही. तुम्ही किती त्यातलं पाणी काढून टाका, काहीही करा. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका आणि प्रवासासाठी हा बेत आखू नका. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.